तर सर आपण पाहतोय की आता जे काही महिला असतील किंवा पुरुष असतील, बरेच अपघात झाला असेल किंवा अपघातामध्ये काही स्क्रेच आले असतील किंवा महिलांमध्ये प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेच मार्क येतात, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना सुद्धा एक प्रश्न उपस्थित हे कमी होते की नाही किंवा याच्यावर उपचार होते की नाही, त्या पेशंटमध्ये तुम्ही कसं उपचार करता? हां, हे एक अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आणि जसं तुम्ही म्हणलं की स्ट्रेच मार्क किंवा ॲक्ने स्कार म्हणजे एकदम कॉमन आहे सगळ्या मुलींमध्ये, यंग एजमध्ये. ॲक्ने स्कार येण्याचं रिझन असं आहे की काही ॲक्ने स्कार्स पिंपल्स आल्याच्या नंतर खड्डे सोडून जाते. काही वेळेस चिकन पॉक्स जसं काही व्हायरल इन्फेक्शन आहे त्याच्यामुळं स्कारिंग पडते. काही वेळेस असं होते की ॲक्सिडेंट होतो, चेहऱ्यावर विद्रूप निशाण येतात किंवा आपण जेव्हा टाके मारतो, टाके पडल्याच्या नंतर त्याचे विद्रूप निशाण येतात, म्हणजे ते परमनंट असतात. तर आणि किंवा मग जेव्हा प्रेग्नन्सी झाल्याच्या नंतर जो स्ट्रेच मार्क पडतो, काही लोकांमध्ये, काही मुली आहेत किंवा काही मुलं आहेत, सडन वेट लॉस किंवा सडन वेट गेन झाल्याच्या नंतर स्ट्रेच मार्क पण पडतात. तर अशा वेळेस आपल्याला मल्टिपल लाईन ऑफ ट्रीटमेंट्स आहेत त्याला, आणि अत्यंत चांगले उपाय आहेत त्याच्यामध्ये. आता नवीन याच्यामध्ये म्हणता येईल आपल्याला फ्रॅक्शनल CO2 लेझर करता येते. फ्रॅक्शनल CO2 लेझर हे एक ॲडव्हान्स लेझर आहे ज्याच्यामध्ये आपण खड्ड्यावर त्याची प्रक्रिया करतो. आम्ही तुम्हाला काही व्हिडिओज पण दाखवू त्याच्याबद्दल. आणि त्याच्या ॲक्ने स्कारवर ते प्रभावी ट्रीटमेंट आहे. त्याच्यानंतर चिकन पॉक्सवर होते, प्रभावीप्रमाणे कमी होते. ॲक्सिडेंटल जे स्कार्स असतात त्या स्कारिंगमध्ये आपण 2 ते 3 सेटिंगमध्ये ऑलमोस्ट 70 to 80% पर्यंत त्याचा प्रभाव दिसून येतो, म्हणजे खूप कमी होतात. म्हणजे असं दुरून बघितलं तर लक्षात सुद्धा येणार नाही की याचा ॲक्सिडेंट झाला होता, आणि खूप जवळून बघितलं तर थोडी निशाण राहतात. एक 60 ते 70% आपल्याला कोणत्याही प्रकारची स्कारिंग असू द्या, जसं खड्डे असू द्या किंवा ओपन पोर्स असू द्या किंवा स्ट्रेच मार्क असू द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त लेझर नाही, याच्यासोबत आपल्याला त्याच्यामध्ये कंबाईनमध्ये PRP सुद्धा करता येते. जसं डोक्यामध्ये आपण PRPचं बोललोय तसं चेहऱ्यावर सुद्धा PRP करता येते. खड्ड्यांमध्ये आपल्याला सबसिशन म्हणून एक टेक्निक असते ज्याच्यामध्ये निडल तुमच्या डर्मिसमध्ये हे करून आपण तिथं प्रक्रिया करतो आणि तुमचे स्कारमधले जे फायब्रस बँड आहेत ते ब्रेक करतो, त्याच्यामुळे खड्डे भरून येतात. ते एक आहे. त्याच्यानंतर आपल्याला MNRF म्हणून एक चांगली ही प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये आम्ही निडलिंगचा उपयोग करतो. निडलनं सुपरफिशियली ब्रेक करून त्यानंतर हील झाल्याच्या नंतर ते खड्डे खूप चांगल्या प्रकारे भरून येतात. आणि काही वेळेस आपल्याला सिंगल थेरपी मुळे पण खूप छान रिझल्ट्स येतात. काही वेळेस आम्हाला जसं आमचं पेशंट फर्स्ट सेटिंग सेकंड सेटिंगच्या नंतर आम्हाला कंबाईन सुद्धा करता येते. आपल्याला PRP सोबत कंबाईन करता येते, सबसिशन सोबत कंबाईन करता येते, MNRF सोबत कंबाईन करता येते. आणि प्रत्येक पेशंटचा हा वेगवेगळा हे असतो. काही पेशंटला लेझर सूट होते, काही पेशंटला PRP सूट होते, काही पेशंटला लेझर केल्याच्या नंतर रेडनेस आला तर आपण त्याला PRPवर शिफ्ट करतो, काही पेशंटला जर PRPनं रिझल्ट आला नाही तर लेझरवर शिफ्ट करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला जर ॲक्ने स्कार, खड्डे किंवा ॲक्सिडेंटल स्कार किंवा स्ट्रेच मार्क असं असेल तर त्याच्यावर बिलकुल काहीच उपाय नाही, असं काहीच नाही. खूप सुंदर उपाय आहेत. खूप तुम्हाला 70, 80, 90% काही पेशंटला तर आम्ही असं म्हणतो की 100% सुद्धा रिझल्ट्स आलेत. पण आम्ही सांगताना असं म्हणतो की तुमचं आत्ता जे प्रेझेंट पोझिशन आहे त्याच्यापेक्षा खूप खूप बेटर. जेव्हा पेशंट काय होते की तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो, तुमचं डिप्रेशनमध्ये येते पेशंट. आता खड्डे आहेत हे कमीच होणार नाहीत, आता स्कार पडलाय माझं जाणारच नाही, हे जे डिप्रेशन आहे, लॅक ऑफ कॉन्फिडंट आहे, हे पूर्ण रिगेन होते. तुमचं कॉन्फिडन्स वाटतो, तुम्हाला असं वाटते की यार आपण खूप छान दिसायलोय. तो जो कॉन्फिडन्स येतो ह्या प्रक्रियेच्या नंतर आम्ही खूप पेशंटमध्ये तो ट्रान्सफर होताना बघितला. आणि असे बरेच पेशंट आहेत की नंतर ते बरं झालं सर की आम्हाला हे सांगितलं, आम्हाला हे सुद्धा माहीत सुद्धा नव्हतं हे असं असते म्हणून. त्याच्यावर आपण प्रभावीपणे हे उपाय केलेले आहेत. बरोबर आहे सर. आपण या उपचार पद्धतीमध्ये पाहिलेला आहात, पण याच उपचार पद्धतीमध्ये आपण पाहिलं आहे की जे ॲक्सिडेंटमध्ये एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जर स्क्रेच मार्क आले किंवा त्याला वाटू लागलं की आता ही जे ट्रीटमेंट आहे एखाद्या प्लास्टिक सर्जनकडे जायला पाहिजे, लाखो रुपये खर्च त्या ठिकाणी येते असते, तर ती ट्रीटमेंट इथं आपल्याकडे होते का?
हो, मी त्याबद्दल थोडंसं ब्रीफमध्ये सांगू इच्छितो की जो ॲक्सिडेंटल मार्क्स असतात, आता बरेच पेशंटचे ॲक्सिडेंट होतात आणि ते कुठेतरी लोकली त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली असते लहानपणी किंवा इमर्जन्सीमध्ये, आणि तिथे काय होतं त्यांचं सूचच पडते किंवा तो मार्क परमनंट राहतो आणि तो चेहऱ्यावर विद्रूपपणे दिसतो. चेहऱ्यावर नाही तर कुठेही आपल्या शरीरावर कोणत्याही पार्टवर तो पार्ट परमनंट असतो आणि आपल्याला प्लास्टिक सर्जनकडे त्याला थोडंसं इम्प्रूव्ह करता येते. त्याच्याबद्दल आपण आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी न करता त्या मार्कला ऑलमोस्ट खूप कमी करू शकतो. जसं की CO2 लेझर आहे किंवा त्याच्यामध्ये PRP पद्धतीने किंवा कॉम्बिनेशन याच्यामध्ये आपण तो स्कार एवढ्या प्रमाणात कमी होतो की ते बिलकुल नाहीसा झाल्यासारखा दिसतो. आता रिसेंटली 1-2 पेशंट असे होते, एक अहमदपूरचा पेशंट होता की तो म्हणाला की सर माझा ॲक्सिडेंट झाला होता 2 वर्षापूर्वी आणि पूर्ण 2 वर्ष मी कंटिन्यू मागच्या एक 10 ते 20 हॉस्पिटलमध्ये गेलो आणि याच्याबद्दल बिलकुल कोणतीही माहिती भेटली नाही आणि मला असं वाटलं की ते पूर्ण आता परमनंट माझं पूर्ण ते वरपासून खालपर्यंत रेस तशीच राहणार आणि विदिन 1 किंवा 2 सेटिंगमध्ये ऑलमोस्ट त्याचा 90% मार्क जो स्कार होता पूर्ण दबला आणि त्याच्यामध्ये आम्ही लेझर प्लस इंजेक्शन थेरपी असं कॉम्बिनेशन आपण करून तो पूर्ण ॲक्सिडेंटल मार्क त्याचा 80 ते 90% विदिन 2 सेटिंगमध्ये आपण कमी केलेला आहे. आणि असे भरपूर रुग्ण असे पेशंट्स आपण केलेत की ज्यांचे स्कार मार्क्स खूप कमी प्रमाणात कमी झालेत. जसं स्ट्रेच मार्क म्हणतो, जसं प्रेग्नन्सीच्या नंतर बऱ्याच बायकांना असं वाटते की आता आपण शॉर्ट्स नाही घालू शकत, मुलींना असं वाटते की आता आपल्याला साडीच घालावं लागेल, आपलं पोट झाकावं लागेल, आपलं फुल स्लीवचा ब्लाऊज घालावं लागेल. तर असं बिलकुल नाही आहे. तिथले जे स्ट्रेच मार्क्स आहेत पोटावरचे वगैरे आपल्याला 80 ते 90% पर्यंत प्रभावीपणे कमी करता येते आणि ते बिलकुल असं दुरून जर बघितलं तुम्हाला त्या पोटावर बिलकुल मार्क्ससुद्धा दिसणार नाही. खूप जवळून बघितलं तर थोडंसं स्कारिंग दिसणार, पण दुरून जर बघितलं तर त्या पेशंटला एकदम कॉन्फिडंट येईल आणि तो पेशंट शॉर्ट्ससुद्धा घालायला मागे पुढे बघणार नाही. एवढं आपण त्या उपचार पद्धतीनं ॲडव्हान्स पद्धतीनं आपण त्याच्यावर उपचार करून त्या पेशंटला त्याचा जो लॅक ऑफ कॉन्फिडंट आहे, जो डिप्रेशन आहे त्याच्यापासून बाहेर आणू शकतो. अच्छा सर, अतिशय खूप महत्त्वाची माहिती तुम्ही या ठिकाणी दिलात.